लाडकी बहीण योजना सुरू केली। आमच्या बहिणींना त्या ठिकाणी रक्षाबंधनाची ओवाळणी, त्या ठिकाणी भाऊबीजेची ओवाळणी ही केवळ सणापुरती नाही, तर आमच्या बहिणींना ती 12ही महिने मिळाली पाहिजे, प्रत्येक महिन्यात मिळाली पाहिजे। म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा करणं हे सुरू केलं। मला आजही आठवतो दिवस, आमच्या सभागृहामध्ये विरोधक म्हणाले ही योजना होणार नाही, ही योजना जुमला आहे, तुम्ही खोटं बोलताय, कोणाच्या खात्यात पैसे जाणार नाही। पण भगिनींनो, रेकॉर्ड टाइम मध्ये 2,20,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पोहोचले। आणि आमच्या समोर थोडी चिंता होती की नोव्हेंबर मध्ये त्या ठिकाणी भाऊबीज येणार आणि इलेक्शन असलं, कोड ऑफ कंडक्ट असलं, तर ऐन भाऊबीजेच्या वेळी बहिणींना आपल्याला ओवाळणी देता येणार नाही। मग मुख्यमंत्री महोदय, अजित दादा, आम्ही सगळे बसलो, म्हटलं काय करायचं, आणि ठरवलं अरे बहिणीला ओवाळणी तर दिलीच पाहिजे। मग नोव्हेंबरचे पैसे ऍडव्हान्स मध्ये ऑक्टोबर मध्येच बहिणींच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आपण जमा केले आणि बहिणींना ओवाळणी आपण त्या ठिकाणी दिली। खरं म्हणजे दादांनी सांगितले खरंय, या लोकांची नियत खराब आहे। आपल्या सोलापूरचीच आमची एक बहीण काय म्हणाली, ती असं म्हणाली, नेता आहे, मी नाव नाही घेत, ती पण आमची बहीणच आहे, पण ती असं म्हणाली की तुम्ही बहिणींना जे 1500 रुपये देता ही लाच आहे, तुम्ही बहिणींना लाच देऊन विकत घेताय। आता मला हे सांगा, आईचं प्रेम, बहिणीचं प्रेम, मुलीचं प्रेम जगाच्या पाठीवर कोणाला विकत घेता आलाय? अरे प्रत्यक्ष ब्रह्मदेव उतरला तरी या प्रेमाचं मोल तो करू शकत नाही। जगातली सगळी संपत्ती दिली तरी देखील प्रेम कधी विकत घेता येत नाही। पण जे लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात त्यांना हे कळत नाही। अरे बाबा, तुमच्या घरी मुख्यमंत्री झाले, तुमच्या घरी नेते झाले, पण माझ्या ज्या बहिणी पूर्ण महिनाभर राबतात आणि महिन्याच्या शेवटी त्या ठिकाणी हिशोबाची जुळवणी करतात आणि लक्षात येतं की ठरवलेल्या 4 गोष्टी करता येणार नाही, कारण आता आपल्याजवळ पैसे उरले नाही। त्या बहिणींकरता हे 1500 रुपये काय आहेत हे त्या बहिणींना तुम्ही विचारा। सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या माझ्या सोलापूरच्या बहिणीला या बहिणींचं दुःख हे कधीच कळू शकत नाही। आणि म्हणून यांनी सांगितलं आमचं सरकार तर येऊ द्या, पहिल्या कॅबिनेटला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही रद्द करून टाकू। अरे वेड्यांनो, ज्यांच्या मागे एवढ्या बहिणी आहेत, सरकार त्यांचंच येणार आहे, तुमचं सरकार येणारच नाहीये। जे बहिणींचे भाऊ आहेत त्यांचं सरकार या ठिकाणी येणार आहे। आणि बघा, हे सावत्र भाऊ कसे आहेत, या सावत्र भावाने काय केलं माहितीये, आपले काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेजी आणि काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदारजी या दोघांचाही जो निवडणूक प्रमुख आहे अनिल वडपल्लीवर अधिकृत ऑफिशियल निवडणूक प्रमुख, तो नागपूरच्या हायकोर्टात गेला आणि हायकोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केली आणि सांगितलं लाडकी बहीण योजना बंद करा, लेक लाडकी योजना बंद करा, पिंक रिक्षाची योजना बंद करा, मुलीच्या मोफत शिक्षणाची योजना बंद करा, एसटीची योजना बंद करा। आणि त्यात त्यांनी काय लिहिलंय, त्यांनी हे म्हटलेलं आहे की हे सरकारी पैशाचा अपव्यय आहे, एक प्रकारे तुम्ही कचऱ्यात टाकताय ते पैसे, आणि म्हणून या योजना बंद करा, अशा प्रकारची या सावत्र भावांनी याचिका दाखल केली। पण मी तुम्हाला सांगतो, तुमचे सख्खे भाऊ मुंबईमध्ये बसले आहेत, काहीही झालं तरी आम्ही या योजना बंद होऊ देणार नाही। यांनी कितीही प्रयत्न केला तरी देखील अरे बहिणींचं बळ आमच्या पाठीशी आहे, त्यामुळे या योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। तर लाडक्या बहिणींनो, अतिशय आनंदाची बातमी तुम्हा सर्वांसाठी आहे की आज सोलापूर या ठिकाणी महिला सशक्तीकरण कार्यक्रम होता। त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेचा बोनस ॲडव्हान्स मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा जमा केलेला आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले, काही बहिणींना 3000 रुपये जमा झाले, तर काही बहिणींना 7500 रुपये जमा झालेले आहेत। तुमच्या
तुमचे पैसे आजच्या तारखेमध्ये किती जमा झालेले आहेत हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. तर आज बऱ्याच लाडक्या बहिणींचे जे पैसे राहिलेले होते येण्याचे, तोच आज दिवाळीचा बोनस जमा झालेला आहे. जवळपास 7,500 रुपये सर्व महिलांना मिळालेले आहेत. 5 हप्ते बऱ्याच लाडक्या बहिणींना जमा झालेले आहेत. यामध्ये दिवाळीचा बोनस देखील जमा झालेला आहे 3,000 रुपये. आता राहिलेल्या ज्या बहिणी आहेत त्यांचे देखील पैसे आम्ही जमा करणार आहोत. त्याबद्दल कुठल्याही बहिणींनी काळजी करायची नाही असं स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सोलापूरमध्ये झालेल्या सभेमध्ये माहिती दिलेली आहे. तुमच्याही खात्यात म्हणजेच ज्यांच्या खात्यामध्ये अजून एकही रुपया जमा झालेला नाही त्यांना देखील लवकरात लवकर पैसे त्यांच्या खात्यावर जमा होतील. यापासून एकही बहीण वंचित राहणार नाही असं आजच्या सभेमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचं नेमकं असं आहे की मोबाईल नेमका कोणाला मिळणार आहे. बऱ्याच न्यूज चॅनलवर तुम्ही पाहिलेलं असेल की लाडक्या बहिणींना मोबाईल वाटप केला जाणार आहे, परंतु सरकारनं या ठिकाणी हा सरसकट लाडक्या बहिणींना मोबाईल वाटप करण्याचा निर्णय जो आहे तो केला जाणार आहे असं देखील सांगितलेलं नाही. फक्त काही लाडक्या बहिणींसाठीच हा मोबाईल असणार आहे. तो नेमका कोणासाठी मिळणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर बघा, या आधी देखील मी तुम्हाला सांगितलं होतं 8 ते 10 तारखेपर्यंत तुमचे पैसे जमा होणार आहेत. या 10 तारखेपर्यंतची डेट दिली होती सरकारने, परंतु 8 तारखेलाच म्हणजे कालच्या तारखेमध्येच बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये दिवाळीचा बोनस म्हणून या ठिकाणी जमा झालेले आहेत. तर कालपासूनच हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. काही जणांना या आधी रेग्युलर पैसे आलेले असतील तर त्यांना 3,000 रुपये आणि ज्यांना एकही रुपया आलेला नसेल त्यांना 7,500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची खुशखबर होती, कारण की पुढे इलेक्शन आहे, आचारसंहिता लागणार आहे. त्याच्यामुळे अगोदरच त्यांनी काय केले, ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिवाळीच्या आधीच, आचारसंहिता लागण्याच्या आधीच तुमच्या खात्यामध्ये त्यांनी टाकायला सुरुवात केलेली आहे. राहिलेल्या बहिणींचे पैसे देखील येणाऱ्या काही दिवसांमध्ये जमा केले जातील अशी माहिती जी आहे ती या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी आजच्या सभेमध्ये दिलेली आहे. काळजी करू नका, तुमच्याही खात्यामध्ये लवकरच पैसे जमा केले जातील. जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल, तुमचं आधारला बँक सीडिंग झालेला असेल, तुमची डीबीटी अनेबल्ड असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही. तुमच्या खात्यामध्ये 100% हे पैसे येणार आहेत. मोबाईल भेटणार अशा प्रकारची बऱ्याच ठिकाणाहून चर्चा तुम्हाला ऐकायला मिळाली असेल आणि आजच्या तारखेपासून मोबाईल देखील वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. काही लाडक्या बहिणी जे आहेत त्यांना मोबाईल देखील वाटप झालेला आहे असं देखील माहिती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. परंतु आता बऱ्याच महिलांना हे माहिती नाही कोणाला या मोबाईल वाटपाचा लाभ मिळाला याची बऱ्याच महिलांना माहिती नाही, तर त्यांना मी माहिती देतो. परंतु त्याआधी बऱ्याच महिलांना अशी आशा आहे की सरकारने सरसकट सर्वच महिलांना मोबाईल वाटप केला पाहिजे. बऱ्याच जणांनी मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट देखील तशाच पद्धतीने केलेले आहे. तुम्हाला काय वाटते, तुम्हाला तुमच्या घरच्यांना मोबाईल मिळावा का याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. सरसकट मोबाईल दिला जावा का किंवा काही विशिष्ट महिलांनाच मोबाईल दिला जावा, सरकारने तसा निर्णय घ्यायला पाहिजे का? आणि सरकार या ठिकाणी निर्णय घेऊ शकतं, कारण लाडकी बहीण योजना ज्या पद्धतीनं त्यांनी साकारलेली आहे महिलांसाठी, सरकार हे अशा पद्धतीच्या सरकारी योजना आणत आहे. असं वाटतंय की महिलांसाठी जे पण हे सरकार काम हाती घेत आहे त्यासाठी सरकार हे अतिशय अनुकूल आहे. प्रत्येक योजना जी आहे ती महिलांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं आणत आहे. तशा पद्धतीचा निर्णय होऊ शकतो की सरसकट महिलांना मोबाईल दिला पाहिजे निवडणुकीच्या तोंडावरती, परंतु आपण तशी फक्त आशा करू शकतो, कारण की तशा पद्धतीची या ठिकाणी घोषणा केलेली नाही. मग हे मोबाईल जे आहेत ते सध्या कोणाला वाटप केले जात आहे, तर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ही घोषणा केली होती. तर राज्य अभियान जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेद नावाची यामध्ये ज्या महिलांचं नाव ऍड आहे त्या महिलांना मोबाईल वाटप केला जाणार आहे. एकूण 2400 महिलांना या संधीचा लाभ मिळणार आहे. फक्त त्यांच्यासाठीच या मोबाईल योजनेचा लाभ जो आहे तो त्यांना मिळणार आहे. त्यांना बक्षीस म्हणून ही मोबाईल गिफ्ट केली जाणार आहे. तर राज्य ग्रामीण अभियानांतर्गत आपण त्याला CRP असं म्हणतो, त्यांच्या अंतर्गत जे काम येतंय त्या महिलांना हा मोबाईल गिफ्ट केला जाणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीची ही आजच्या सभेमधली माहिती होती. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भातली येणारी नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.